भारत के वीर सपूत में से एक श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज की आज 19 फरवरी को जयंती है। यह दिन भारत के लिए काफी खास है। इस दिन ही 1630 में भारत के वीर सपूत का जन्म हुआ था। हालांकि कुछ लोग शिवाजी महाराज का जन्म 1627 में भी बताते हैं। मराठा गौरव और हिंदू हृदय सम्राट कहे जाने वाले शिवाजी महाराज एक निडर सुशासक थे, जिनकी वीरता की मिसाल पूरे भारत में दी जाती है। इसलिए हर साल छत्रपति शिवाजी महाराज की जयंती महाराष्ट्र सहित पूरे भारत में मनाई जाती है। इस अवसर पर कई भव्य और सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन किया जाता है। आज मुंबई के कांदिवलीपुर लोखंडवाला परिसर में सकल मराठा समाज द्वारा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर अनेकों धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया है। आज के इस कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज की गर्जना और आरती से की गई। आरती में सम्मिलित होने के लिए समता नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल पाटिल उपस्थित रहे, जहां बच्चों ने शिवाजी महाराज की झांकी भी निकाली। झांकी में शिवाजी महाराज की सेना और बच्चियों ने सांस्कृतिक हिंदू कार्यक्रम के माध्यम से लोगों में जोश भरने का काम किया। इस मौके पर छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में शीश नवाने के लिए कई पार्टी के नेता उपस्थित रहे। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हे 9वं वर्ष आहे आणि तुम्ही बघत असाल की किती भव्य कार्यक्रम या ठिकाणी हे लोक करतात। आज रक्ताच्या टेस्ट पण आहेत, मेडिकल टेस्टचा पण कार्यक्रम यांनी ठेवला आहे। संध्याकाळी पण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि एक एनर्जेटिक माहोल या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे केला जातो। त्यामुळे मी व अजून आमच्या सर्व नागरिकांच्या तर्फे सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देईन की इतका भव्य आणि मस्त कार्यक्रम तुम्ही या लोखंडवाला विभागात करतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमचं यावर्षी 9वं वर्ष आहे। आम्ही 9 वर्षापासून शिवजयंती इथं लोखंडवाला सर्कल कांदिवली इथे करत आहे। सकल मराठा समाजतर्फे ही प्रोग्राम केला जातो। आम्ही सुरुवाती एकदम छोट्यापासून प्रोग्राम चालू का आता एवढा मोठा आपला कार्यक्रम होतो महाराजांचा आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की महाराजांसाठी आम्ही आज मराठी जे आहेत ते सर्वत्र एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरी करतो। त्यासाठी एकच बोलू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय। जय भवानी, जय शिवराय सर्वांना। ही जी काही शिवजयंती आहे आम्ही सुरुवाती सकल मराठा समाजातर्फे साजरी करायची सुरुवात केली होती। त्यानंतर कालांतराने 18 पगड जाती, 12 बलुतेदार अशा सर्व जातीची लोक, जाती धर्माची लोक इथे येऊन ही शिवजयंती साजरी करत आहोत आम्ही। आता हे आमचं 9वं वर्ष आहे आणि दर वर्षागणिक इथे अनेक लोक, अनेक स्थानिक, अनेक शिवभक्त इथे ॲड होत चाललेले आहेत आणि एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत आहेत। आता जी शिवजयंतीला सुरुवात झाली आहे, दरवर्षी शिवजयंतीची पूजा प्रतिष्ठापना जी होते हे स्थानिक समतानगर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्यातर्फे केली जाते आणि बाकी सर्व त्यानंतर जे काही प्रोग्राम वगैरे होतात तसेच बाईक रॅली वगैरे स्टेशनपर्यंत कांदिवली विभागामध्ये आम्ही काढतो आणि त्यानंतर संध्याकाळी जे हरिपाठ वगैरे असे सर्व प्रोग्राम, लहान मुलांची चित्रकला वगैरे असे सर्व प्रोग्राम आम्ही इथे साजरे करतो। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय। मराठा समाज यांच्याकडून आज 9वं वर्ष आहे आणि ते साजरा करत आहोत। राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपल्या या सर्व बालगोपालांसोबत लेझिम आणि विविध रॅली वगैरे, बाईक रॅली वगैरे काढणार आहोत आणि अत्यंत सुंदर असं नियोजन आहे। संध्याकाळी हरिपाठ वगैरे आहे, चांगले प्रोग्राम होणार आहेत, हळदी कुंकू वगैरे होणार आहे। आता लेझिम चालू होईल थोड्या वेळामध्ये, लेझिम झाली आहे मला, आता बाईक रॅली सुरू होईल। सकल मराठा या ठिकाणी कांदिवली या गावचे हे आमचे संतोष कदम आणि त्यांचा सर्व टीम परिवार अतिशय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आहे की उत्कृष्ट असा हा शिवजयंती कार्यक्रम साजरा होतोय अतिशय जोमानं आणि गेली 9 वर्षे आले हा कार्यक्रम या परिवारातून गाडगे असतील, सालोंके असतील, कळंबे असतील या परिवारातून अतिशय चांगला उद्योगकर या परिवारातून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी जोमानं होतोय।
याचा आम्हाला या ठिकाणी सार्थक अभिमान वाटतोय। दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की या ठिकाणी हरिपाठ, लेझिम या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं नियोजन हे अतिशय छत्रपतींच्या पदक पर्चाने पावन झालेली ही कांदिवली भूमी। आम्ही रायगडमधले छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्ही आहोत। या ठिकाणी येऊन चांगला कार्यक्रम पार पाडतायत या सर्व मंडळींचं या ठिकाणी आमच्या रायगडवासियांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन।